3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिमय वातावरणात श्री भगवतीचे दर्शन उत्तर महाराष्ट्रासह खानदेश प्रांतातून आलेल्या भाविकांनी शेकडो मैलांचा प्रवास करत तळपत्या उन्हात अनवाणी पावलांनी देवीच्या दर्शनासाठी गड चढला। भगवतीच्या भेटीची ओढ मनात ठेवून आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। आज सकाळी 7:30 वाजता देवीच्या अलंकारांची ढोल ताशांच्या गजरात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत भाविक सहभागी झाले होते। यानंतर चैत्रोत्सवाच्या निमित्ताने पंचामृत महापूजा संपन्न झाली। ही महापूजा श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट दीपक पाटोदकर यांनी सपत्नीक विधिवत पार पाडली। चैत्र यात्रेनिमित्त खानदेश प्रांतातून आईसाहेबांच्या माहेरची भेट घेण्यासाठी आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली। या प्रसंगी कळवण तहसीलदार तथा विश्वात रोहिदास वारुळे, विश्वात ॲडव्होकेट ललित निकम, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी फिकर वाबळे, प्रशांत निकम, मंदिर सहविभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे तसेच सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख यांच्यासह नारद आहिरे, मुरलीधर गायकवाड, मुरलीधर गावित, श्याम पवार, विजय भवरे आदींसह संपूर्ण कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले। दरम्यान सप्तशृंगी माता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय अशा जयघोषांनी संपूर्ण सप्तशृंगी गड परिसर दुमदुमून गेला होता। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार, सप्तशृंगी गड, कळवण। सर्व चैत्री यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना माझा नमस्कार। मी पोलीस निरीक्षक टेंबेकर, कळवण पोलीस स्टेशन। 26/3 ते 2-4 पावेतो सप्तशृंगी गडावर चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरत असते। जळगाव, धुळे, नंदुरबार, खानदेश भागातील अनेक भाविक पायी मार्गे येत असतात। उन्हातान्हात 100-150 किलोमीटर ते पायी चालून येतात। या सर्व भाविकांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण आल्यानंतर या ठिकाणी काही लोक जसं मंदिर जवळ येतं पहिल्या पायरीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात धावपळ करतात। यावेळेस गड प्रशासन, पोलीस प्रशासनाने सर्व प्रकारे बारीची व्यवस्था केलेली आहे। या सर्व बारीमध्ये आपण गेल्यानंतर आपले दर्शन अतिशय सुकर होणार आहे आणि लवकरात लवकर होणार आहे। गड गाभाऱ्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त भाविकांना लवकरात लवकर दर्शन व्हावे याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी सो यांनी गडाच्या पायथ्यापासून 5 धारक वाहनांनाच फक्त प्रवेश देण्यात आलेला आहे। तरी इतर सर्व भाविकांना माझी विनंती आहे, खाली सुसज्ज एसटी बसेस आहेत, त्याने आपण प्रवास करावा जेणेकरून प्रवास